जय हिंद मित्रांनो, नमस्कार. तर बघा, जे काही आपण भूगोलची महाराष्ट्राचा भूगोल जो आहे त्याच्या संदर्भात माहिती घेणारे लेक्चर सिरीज आपण बघत आहोत आणि याच्यामध्ये 14 नंबरचा आपण लेक्चर बघणार आहोत. आणि या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राची लोकसंख्या आणि त्याच्या संदर्भातला एक आढावा जो आहे एकदम डिटेलमध्ये या लेक्चर्समध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करू. बघा, महाराष्ट्राची लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आता ही जी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे, मी 2011च्या जनगणनेचा आढावा इथे सांगणार आहे. बघा, महाराष्ट्राची लोकसंख्या. आता महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेच्या बेसिसवरती विचार केला तर महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333 एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या होती. बघा, जर याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं म्हटलं तर 11.24 करोड असं लिहिलं जातं. बघा, एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. देशाची जी लोकसंख्या आहे, भारताच्या लोकसंख्येच्या 9.28% लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. बघा, भारताच्या लोकसंख्येच्या 9.28% लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे. आता याच्यामध्ये आपण जर महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये म्हणजे 11.24 करोड लोकसंख्या आहे, याच्यामध्ये मग पुरुषांची संख्या किती आणि स्त्रियांची संख्या किती टक्केवारीच्या बेसिसवरती आपण बघितलं पाहिजे. टक्केवारीच्या बेसिसवरती पुरुषांची संख्या महिलांच्या संख्येपेक्षा जास्तच आहे. बघा, 51.83% पुरुष आहेत महाराष्ट्रामध्ये आणि 48.17% काय आहे तर महाराष्ट्रामध्ये महिला आहेत. याच्यातूनच आपल्याला एक गोष्ट क्लिअर कळते की महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर जे आहे ते असमान आहे. म्हणजेच पुरुषांची संख्या 1000 पुरुषांच्या पाठीमागे महिलांची संख्या काय आहे तर कमी आहे, 929 आहे. आपण थोडे पुढे बघूच आणि काही प्रमाणामध्ये आपण मागे पण बघितलेलं आहे. बघा, आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारे पहिले 5 जिल्हे कोणते? बघा, सर्वात जास्त लोकसंख्या असणारे पहिले 5 जिल्हे कुठले आहेत तर पहिला जिल्हा इथे देण्यात आलेला आहे ठाणे जिल्हा. आता ठाण्यातून पालघर वगैरे वेगळा झालेला आहे, पण तो 2014ला वेगळा झालेला आहे. पण त्या पालघरला ठाण्यामध्येच पकडावं लागणार आहे आपल्याला, कारण 2011ची जनगणना आहे. ठाण्याची लोकसंख्या जी होती ठाणे जिल्ह्याची, जिल्हा मिळतो बघा, सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा 1 नंबरला ठाणे जिल्हा आहे, 2 नंबरला पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्हा, पुण्याची लोकसंख्या किती तर 94,24,000 एवढी पुण्याची लोकसंख्या. ठीक आहे, 94,24,000. नंतर 3 नंबरला जो आहे तो मुंबई उपनगर. मुंबई उपनगराची लोकसंख्या 93,54,000 एवढी काय तर मुंबई उपनगराची लोकसंख्या. नंतर 4 नंबरला जो आहे तो नाशिक जिल्हा येतो. बघा, नाशिक जिल्हा, या नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या 61,07,000 एवढी नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या. आणि 5 नंबरला जो आहे तो नागपूर जिल्हा येते. बघा, नागपूरची लोकसंख्या किती तर 46,53,000 46,53,000 एवढी नागपूरची लोकसंख्या आहे. आता ही सर्वात जास्त लोकसंख्या असणारे आपण जिल्हे बघितले, तसेच सर्वात कमी लोकसंख्या असणारे पण जिल्हे आहेत ना. सर्वात लोकसंख्या असणारे जिल्हे आपण बघायचे आहेत. आता याच्यामध्ये 1 नंबरला जो जिल्हा आहे की ज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे तो आहे सिंधुदुर्ग. मग लक्षात काय ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा ठाणे जिल्हा आणि सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. 8,49,000 एवढी काय तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या आहे. 2 नंबरला आहे तो गडचिरोली. गडचिरोलीची लोकसंख्या किती आहे तर गडचिरोलीची लोकसंख्या 10,72,000 एवढी गडचिरोलीची लोकसंख्या आहे. नंतर 3 नंबरला जो आहे तो हिंगोली जिल्हा आहे. बघा, हिंगोलीची लोकसंख्या किती आहे तर हिंगोलीची 11,77,000 एवढी लोकसंख्या हिंगोलीची आहे. नंतर 4 नंबरला जो आहे वाशिम जिल्हा येतो. बघा, वाशिम जिल्ह्याची लोकसंख्या जी आहे ते 11,97,000 एवढी आहे. बघा, म्हणजे 2011ची जनगणनेच्या बेसिसवरती. आणि 5 नंबरला जो आहे तो भंडारा जिल्हा आहे. भंडाराची लोकसंख्या 12 लाख होती. बघा, 12 लाख ही भंडाराची लोकसंख्या होती. आता थोडं याच्यामध्ये 2001 आणि 2011 या दोघांच्यामध्ये तुलना केली तर लोकसंख्या वाढीचा दर इथं देण्यात आलेला आहे. मी म्हणेल की 1901 पासूनच लोकसंख्या वाढीचा दर आपण बघत जाऊ. बघा, म्हणजे किती लोकसंख्या वाढत गेलेली आहे, म्हणजे वृद्धी दर टक्केवारीच्या बेसिसवरती आपण वृद्धी दर बघत जाऊ. बघा, इथं मी लिहितो. बघा, 1901 सालची लोकसंख्या वाढीचा दर जर बघितला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, मी बोलतोय महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, तर किती होता 1901चा, म्हणजे 1901चा रेफरन्स घेऊया आपण. याच्यामध्ये 1901ला 1.94 करोड, म्हणजे करोडला मी कोटी मिळेल. बघा, कोटी एवढी लोकसंख्या होती. टक्केवारी काय नाही, कारण आपण रेफरन्सला बेस इयर जे आहे ते 1901 घेतलं. नंतर 1911 मध्ये
महाराष्ट्राची लोकसंख्येची होती 2.18 करोड होती बघा. आणि 1901च्या तुलनेमध्ये 10 वर्षामध्ये किती टक्के लोकसंख्या वाढली? 10.74% एवढी लोकसंख्या वाढली बघा, 10.74%. नंतर 1921 मध्ये बघितलं तर त्यावेळेला महाराष्ट्राची लोकसंख्या 2.08 होती. आणि इथं क्वेश्चन तयार होते बघा. 1911 पासून 1921 पर्यंत लोकसंख्येचा वृद्धी दर जो आहे तो कमी झालेला आहे, -2.91% एवढा कमी झालेला आहे. आणि दिस इज द क्वेश्चन. जिथं अपवाद असतो ना तिथून प्रश्न निघत असतो. मग लक्षात काय ठेवायचं, महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा एकमेव कमी झालेला जो वृद्धी दर जो होता तो 1911 पासून 1921 पर्यंतचा होता. नेक्स्ट 1931 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? ती 2,40,00,000 एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या होती. आता वृद्धी दर बघितला तर 14.91% एवढा वृद्धी दर होता महाराष्ट्राचा. नंतर 1941 साली बघा, 1931 पासून 1941 पर्यंत महाराष्ट्राची लोकसंख्या किती झाली तर 2.68 म्हणजेच 2,68,00,000 एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या झाली. आणि वृद्धी दर जो होता 11.99% वृद्धी दर होता बघा. नंतर 1941 पासून 1951 पर्यंत महाराष्ट्राची लोकसंख्या किती झाली तर 3,20,00,000 एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या झाली. आणि वृद्धी दर जो होता तो 19.27% काय होता तो वृद्धी दर होता बघा. नंतर 1951 पासून 1961 पर्यंत महाराष्ट्राची लोकसंख्या 3.46,00,000 म्हणजे 3,46,00,000 झाली. आणि वृद्धी दर जो होता किती झाला तर 23.60% वृद्धी दर झाला. नंतर 1971 पर्यंत महाराष्ट्राची लोकसंख्या किती झाली महाराष्ट्राची तर 5,04,00,000 एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या झाली. आणि वृद्धी दर जो होता तो बघा 1971 वृद्धी दर होता 27.45% एवढा वृद्धी दर होता बघा. त्याच्यानंतर इथे 1971 पासून 1981 पर्यंतचा विचार केला 10 वर्षामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 6.28,00,000 म्हणजे 6,28,00,000 झाली. आणि वृद्धी दर जो होता तो 24.54% होता बघा. त्याच्यानंतर 1981 पासून 1991 पर्यंत महाराष्ट्राच्या वाढीचा दर जो होता तो 7.89 म्हणजे 7,89,00,000 एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या होती. आणि वृद्धी दर जो होता तो 25.73% महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वृद्धी दर होता. नंतर 1991 पासून 2001 पर्यंत बघितलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या 9.69 म्हणजेच 9,69,00,000 झाली. आणि 22.7 एवढी काय होती तर महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा वृद्धी दर होता. आणि 2011 पर्यंत बघितलं तर 11.24 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आणि वृद्धी दर जो होता तो 16% होता बघा. आणि इथून पण क्वेश्चन आलेला आहे 2001 पासून 2011 पर्यंत महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वाढीचा वृद्धी दर किती होता. ठीक आहे, इथं आपल्याला बऱ्यापैकी लोकसंख्या किती होती आणि लोकसंख्या कितीने वाढलेली आहे याच्याविषयी एक थोडक्यात आढावा आपल्याला इथं समजलेला आहे बघा. आता थोडं इथं आपण आल्यानंतर शहरामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या किती टक्के राहते ते आपल्याला बघायचं होतं बघा. शहरामध्ये विचार केला तर मी 2011चा आढावा घेतला तर 2011च्या बेसिसवरती महाराष्ट्राची लोकसंख्या 5,08,00,000 एवढी लोकसंख्या शहरामध्ये राहते. ते जर आपण टक्केवारीच्या आधारावरती बघितलं तर नियर अबाउट 45% महाराष्ट्रातील लोक जे आहेत ते काय येतात शहरामध्ये राहत आहेत बघा. आता हे झालं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं. आता जिल्ह्याच्या आधारावरती लोकसंख्या वाढीचा दर बघितला तर कोणते असे जिल्हे आहेत की 2001 पासून 2011 पर्यंत त्यांची लोकसंख्या एकदम जोमाने वाढलेली आहे. तर इथं मी मांडेल बघा 2001 पासून 2011 पर्यंत लोकसंख्या वाढलेले जिल्हे जे आहेत. 1 नंबरला जो आहे तो ठाणे जिल्हा बघा. ठाणे जिल्हा, या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 2001 पासून 2011 पर्यंत 44.6% एवढ्याने वाढले. 44.6% एवढ्याने वाढले ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 2001च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये. 2 नंबरला जो आहे तो पुणे जिल्हा आहे बघा. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या कितीने वाढली तर 2 नंबरला नाही, दुसरा जिल्हा जो आहे तो पुणे जिल्हा मी म्हणेल की याची जी लोकसंख्या जी आहे ती 22.73% वाढलेली आहे. 22.73% वाढलेली आहे बघा. ठीक आहे, म्हणजे हे जे बेसिक आहेत म्हणजे कोणत्या ठिकाणाची मी
ठिकाणाची लोकसंख्या जी वाढलेली आहे ना ते इथे देण्यात आलेली आहे बघा. थोडे मग इतर शहरांच्या बाबतीमध्ये विचार केला तर छोटे मोठी शहरं असतील, मोठी शहरं पण इथे घेऊ शकतो आपण बघा. पिंपरी चिंचवड जी आहे, पिंपरी चिंचवडची लोकसंख्या पण खूप जोमाने वाढलेली आहे. 2001च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये 70.81%. कारण पिंपरी चिंचवड या ठिकाणी मोठे कारखाने वगैरे आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यामुळे लोक त्या ठिकाणी स्थायिक होऊ लागले आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढली बघा. त्याच्यानंतर आहे नवी मुंबई. न्यू बॉम्बे जर आपण म्हणली नवी मुंबईच्या बाबतीमध्ये, नवी मुंबईची पण लोकसंख्या 59% वाढलेली आहे. आणि औरंगाबादची लोकसंख्या जी आहे, या औरंगाबादची लोकसंख्या पण 34.1% वाढलेली आहे बघा. ओके. आता 1921 पासून आपण बघितलं, इथं जर आपण बघितलं 1921 पासून, तर महाराष्ट्राची लोकसंख्या सतत वाढत गेलेली आहे बघा. 1921 पासून 2011 पर्यंत महाराष्ट्राची लोकसंख्या सतत वाढलेली आहे बघा. आपण बघितला की 2001 पासून 2011 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर 16% आहे. 16%, म्हणजेच बी ॲक्युरेट म्हटलं तर 15.99% लोकसंख्या वाढीचा दर होता बघा. आता याच्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये वाढल्या का शहरी भागामध्ये? ऑब्विसली शहरी भागामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या वाढलेली आहे 2001च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये. तर शहरी भागामध्ये वाढलेली आहे ग्रामीण भागापेक्षा. आता शहरी भागामध्ये का वाढली? तर लोक कामाच्या निमित्ताने शहरामध्ये जाऊ लागले आणि शहरामध्ये जाऊन तिथं स्थायिक होऊ लागले. त्यामुळेच काय झालं की तिथं लोकसंख्या शहरी भागाची वाढत गेली आहे बघा. आता थोडं इथं आपण स्त्री आणि पुरुष यांच्या लोकसंख्येच्या व्याप्तीमध्ये आढावा बघितला. आपल्याला कळलं की महाराष्ट्रामध्ये पुरुषांची लोकसंख्या जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू स्त्रियांच्या. टक्केवारी बघितली तर 51.82% महाराष्ट्रामध्ये काय आहे तर पुरुष आहेत. आता पुरुष महाराष्ट्रामध्ये 51.82% आहेत. मग सर्वात जास्त पुरुष असणारे जिल्हे कोणते आणि सर्वात कमी पुरुष असणारे जिल्हे कोणते? कारण त्याच्यावरती पण प्रश्न विचारतायत. मग सर्वात जास्त इथे लिहितो बघा, सर्वात जास्त पुरुष आणि इथं कंसात लिहितो बघा जिल्हा. कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पुरुषांची संख्या आहे? एक आहे ठाणे जिल्हा, 2 नंबरला आहे मुंबई उपनगर, 3 नंबरला आहे पुणे, 4 नंबरला आहे नाशिक आणि 5 नंबरला जो येत आहे तो आहे नागपूर जिल्हा. इथं पुरुषांची संख्या जास्त आहे. तेच जर कमी असणारी पुरुषांची संख्या असणारे जिल्हे जे आहेत, डिस्ट्रिक्ट शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितोय, तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं मी जे सांगतोय ते. कोणते कोणते जिल्हे आहेत? 1 नंबरला आहे सिंधुदुर्ग, 2 नंबरला आहे गडचिरोली, 3 नंबरला आहे हिंगोली, 4 नंबरला आहे वाशिम आणि 5 नंबरला आहे भंडारा. तर या जिल्ह्यांच्या मध्ये काय आहे तर पुरुषांची लोकसंख्या कमी आहे. ठीक आहे. आता स्त्रियांच्या लोकसंख्ये बाबतीमध्ये आपण बघू. स्त्रियांची लोकसंख्या किती आहे तर 48.18% स्त्रियांची लोकसंख्या आहे. 48.18% स्त्री महाराष्ट्रामध्ये आहेत बघा. स्त्री लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आता याच्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा डिस्ट्रिक्ट जो आहे तो कोणता आहे बघा. सर्वात जास्त असणारा ठाणे आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे बघा. 1 आहे ठाणे जिल्हा आहे. 2 नंबरला देण्यात आलेला आहे मुंबई उपनगर, 3 नंबरला जो आहे तो पुणे, 4 नंबरला देण्यात आलेला आहे तो नाशिक आणि 5 नंबरला जो आहे तो आहे नागपूर. आणि सर्वात कमी डिस्ट्रिक्ट कोणता आहे? सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा. सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा हे काय तर 5 जिल्हे सर्वात कमी स्त्रियांची लोकसंख्या या ठिकाणी आहे. नंतर आता महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 2011च्या जनगणनेनुसार तर 365 आहे बघा. लोकसंख्येची घनता म्हणजे काय की 1 किलोमीटर स्क्वेअरचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये किती लोक राहत आहेत? महाराष्ट्रामध्ये 365 लोक राहत आहेत बघा. मग सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे इथं बघायचे आहेत बघा. आता सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एक म्हणजे मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता आहे. 20,980 1 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये राहतात बघा मुंबईमध्ये. 2 नंबरला आहे मुंबई शहरामध्ये किती आहे तर 19,652 लोक राहतात. 3 नंबरला आहे तो ठाणे जिल्हा, 1157 लोक राहतात ठाणे जिल्ह्यामध्ये.
4 नंबरला आहे पुणे, पुण्यामध्ये किती आहेत 603. आणि नंतर 5 नंबरला आहे कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 504. तर हे काय तर सगळ्यात जास्त करून सर्वात कमीकडे असा प्रवास आलेला. 5 पहिले महत्त्वाचे जिल्हे लक्षात ठेवा. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता. पहिला जिल्हा जो आहे गडचिरोली, गडचिरोलीमध्ये 74च लोक आहेत. 2 नंबरला जो आहे तो सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गमध्ये 163 लोक राहतात. 3 नंबरला जो आहे तो आहे चंद्रपूर, चंद्रपूरमध्ये 193 लोक राहतात. सेम रत्नागिरीमध्ये पण 193 आहेत. आणि 5th नंबरला जे आहे ते यवतमाळ, यवतमाळमध्ये 204 लोक राहतात बघा. ओके, सर्वात कमी कडून हळूहळू वरती आले बघा, वाढत झालेला आहे. म्हणजे सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा गडचिरोली, सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारा मुंबई उपनगर आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्राची घनता जी लोकसंख्येची बघितली तर मी म्हणेल की 2011ची किती आहे 365 आहे. 2001ची किती होती तर 315 होती. 2000 नाही 1991ची किती होती तर 205 होते. 1981ची किती होती तर 204 होती. 1971ची किती होती तर 164 होती. म्हणजे आपल्याला एक लक्षात येते का लोकसंख्येची घनता हळूहळू वाढतच गेलेली आहे 1971 पासून 2011 पर्यंत. आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 500 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असणारी शहरं किती आहेत बघा. 500 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे, शहरं नाही सॉरी जिल्हे, कोणते कोणते जिल्हे आहेत. आता 500 पेक्षा जास्त म्हटल्यानंतर आपण जर इथं नकाशामध्ये आलो तर या इथे दाखवतो. पहिल्यांदा पेनच्या कलर वाईज दाखवतो बघा. 500 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, अतिघनता पण त्याला म्हणणार. मुंबई शहर आहे इथं, मुंबई उपनगर पण येत आहे, ठाणे जिल्हा पण इथं येत आहे, परत पुणे पण आहे आणि कोल्हापूर आहे. तर यांच्यामध्ये काय आहे लोकसंख्येची घनता 500 पेक्षा जास्त आहे बघा. 2 नंबरला मी म्हणेल की 400 पर्यंत लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे, 400 ते 500 मध्ये मी म्हणेल 400 पासून 500 पर्यंत लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे कुठले कुठले आहेत तर याच्यामध्ये नागपूर जिल्हा जो आहे 400 ते 500 मध्ये येते बघा एकमेव. त्याच्यानंतर 300 ते 400 लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे, 300 ते 400 म्हणल्यानंतर एक रायगड आहे, त्याच्यानंतर नाशिक येत आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर जळगाव आहे बघा, जळगाव आहे, नंतर सांगली जिल्हा आहे, नंतर औरंगाबाद जिल्हा आहे, त्याच्यानंतर अकोला जिल्हा आहे याच्यामध्ये, नंतर लातूर जिल्हा आहे आणि नांदेड जिल्हा आहे की याच्यामध्ये 300 ते 400 पर्यंत काय तर लोकसंख्येची घनता आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 200 ते 300 पर्यंत खूप आहेत बघा. 200 ते 300 पर्यंत म्हणजे धुळे जिल्हा येत आहे, नंतर नंदुरबार आहे, त्याच्यानंतर अहमदनगर जिल्हा येत आहे, सातारा जिल्हा येत आहे, सोलापूर जिल्हा येत आहे त्याच्यामध्ये, नंतर भंडारा जिल्हा येत आहे, नंतर जालना आहे, जालना कुठे आहे जालना आहे, त्याच्यानंतर परभणी आहे, ओके, हिंगोली आहे, बीड आहे, नंतर उस्मानाबाद आहे याच्यामध्ये, ओके, नंतर गोंदिया आहे, बुलढाणा येत आहे याच्यामध्ये, बुलढाणा आहे, त्याच्यानंतर अमरावती जिल्हा याच्यामध्ये येत आहे, नंतर वाशिम आहे, वाशिम जिल्हा येत आहे याच्यामध्ये, नंतर यवतमाळ येत आहे आणि वर्धा येत आहे बघा. तर हे काय आहेत तर 200 ते 300 मध्ये सगळ्यात जास्त जे सॅच्युरेशन आहे ते याच्यामध्येच आहे 200 ते 300. आणि कमी घनता 100 ते 200 पर्यंत असणारे जिल्हे कोणते आहेत, ज्या जिल्ह्यांच्यामध्ये 100 ते 200 पर्यंतच लोकसंख्येची घनता आहे. तर असे जिल्हे आहेत, रत्नागिरी एक आहे, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे आणि तिसरा चंद्रपूर आहे. 100 ते 200 पर्यंत आहेत, 100 ते 200 पर्यंतची लोकसंख्येची घनता याच्यामध्ये येत आहे. आणि शेवटचा जो आहे तो 100 पेक्षा कमी असणारा एकमेव गडचिरोली जिल्हा आहे की ज्या ठिकाणी 100 पेक्षा कमी काय तर लोकसंख्येची घनता आहे. आता याच्या पुढे लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये विचारलं जातं बघा. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता आहे तर 1 नंबरला मी लिहितोय इथं रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे 1122, म्हणजे 1000 पुरुषांच्या पाठीमागे 1122 काय तर महिला आहेत. 2 नंबरला आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे, सिंधुदुर्गमध्ये 1036 काय तर महिला आहेत पुरुषांच्या पाठीमागे. त्याच्यानंतर 3 नंबरला जो आहे तो गोंदिया जिल्हा येत आहे, 999 आहे बघा, 999 महिला आहेत 1000 पुरुषांच्या पाठीमागे. त्याच्यानंतर 4 नंबरला जो आहे तो सातारा जिल्हा आहे बघा, 4 नंबरला 988 महिला आहेत 1000 पुरुषांच्या पाठीमागे.
आणि 5 नंबरला भंडारा जिल्हा आहे की या जिल्ह्यामध्ये 982 महिला आहेत 1000 पुरुषांच्या पाठीमागे. हा थोडा सिक्वेन्स लक्षात ठेवा. 1 नंबरला रत्नागिरी, 2 नंबरला सिंधुदुर्ग, 3 नंबरला गोंदिया, 4 नंबरला सातारा, 5 नंबरला इथं दिलेला भंडारा आहे. ठीक आहे. आता लोकसंख्येची घनता सर्वात कमी असणारे जिल्हे कोणते आहेत बघा. हा पण क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सो नकाशाच्या आधारावरती थोडे पाठ पण होते, लक्षात पण राहत जाईल बघा तुमच्या. इथं आलो आपण. मुंबई शहर जे आहे, मुंबई शहर लिहितो बघा. मुंबई शहरामध्ये लोकसंख्येची घनता सगळ्यात कमी आहे 832. त्याच्यानंतर आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगर जे आहे या ठिकाणी 860 आहे. त्याच्यानंतर येत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये किती आहे तर 886 आहे लोकसंख्येची घनता. त्याच्यानंतर पुणे जिल्हा आहे 915 लोकसंख्येची घनता आहे बघा. 1 नंबरला मुंबई शहर, 2 नंबरला मुंबई उपनगर, 3 नंबरला ठाणे जिल्हा आहे आणि 4 नंबरला जो आहे तो पुणे आहे आणि 5 नंबरला बीड आहे बघा 916. ठीक आहे, उलट झालं वाटतं. इथं 4 नंबरला जो आहे हा पुणे आणि 5 नंबरला जो आहे तो बीड आहे 916. आता महाराष्ट्रामध्ये विचार केला तर ग्रामीण भागामध्ये लिंग गुणोत्तर जे आहे ते शहरी भागापेक्षा काय चांगला आहे का वाईट आहे तर ग्रामीण भागामध्ये 952 आहे. लक्षात घ्या, ग्रामीण भागामध्ये लिंग गुणोत्तर चांगला आहे. आणि शहरी भागामध्ये विचार केला तर शहरी भागामध्ये किती आहे तर 903 आहे. ओके, इथं थोडं पुणे 5 नंबरला आहे आणि बीड 4 नंबरला आहे. लक्षात घ्या, 916 नंतर 915 येणार आहे. ओके, नाही बरोबर आहे. बीड 5 नंबरलाच आहे, बीड 5 नंबरला आहे आणि पुणे 4 नंबरला आहे. ठीक आहे, थोडं आकड्यांचे थोडाफार डिफरन्स असू शकतो, अजिबात त्याच्यामध्ये काळजी करू नका, एकदम मायनरचा डिफरन्स राहतो तो. ओके, आता इथं आपल्याला कळलं की ग्रामीण भागामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचार केला तर लिंग गुणोत्तर ग्रामीण भागामध्ये 952 आहे, शहरी भागामध्ये 903 आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ॲक्च्युली बघितलं तर टोटल महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर जे आहे तर ते किती आहे तर 929 लिंग गुणोत्तर आहे ऑल महाराष्ट्राचं. 2011च्या जनगणनेचं सांगते. 2001च्या जनगणनेचा विचार केला तर ते किती 922 होतं. म्हणजे लिंग गुणोत्तर 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं थोडं सुधारलेलं आहे बघा. आता थोडं बालकांच्या बाबतीमध्ये आपण बघत जाऊ बघा. बालकांच्या बाबतीमध्ये खाली येऊ आपण. 0 to 6 इयरची बालकं आपण विचारात घेतली. 0 पासून 6 वर्ष याच्यामधील जर बालक आपण विचारात घेतले, बालक त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. 2001च्या जनगणनेनुसार 913 बालकं होती. 1000 लहान मुलांच्या पाठीमागे ज्या काही मुली आहेत 913 होत्या आणि 2011मध्ये 914. फक्त एकनच हा आकडा काय केला वाढलेला आहे बघा. आता मुद्दा येत आहे की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बालकांची लोकसंख्या असणारे जिल्हे कोणते आहेत. लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये विचार केला, लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त बालकांचं मुलांच्या बरोबरचं लिंग गुणोत्तर, मुलांच्या बरोबरचं लिंग गुणोत्तर 1 नंबरला आहे तो गडचिरोली आहे. गडचिरोली तर 1000 पुरुषांच्या लहान मुलांच्या पाठीमागे 961 मुली आहेत. 2 ना आहे गोंदिया आहे. गोंदिया तर गोंदिया किती आहे तर 956 आहेत म्हणजे लिंग गुणोत्तर. 3 नंबरला जे आहे ते चंद्रपूर आहे. चंद्रपूरमध्ये किती आहे चंद्रपूर 953 आहेत. नंतर 4 नंबरला जे देण्यात आलेला आहे तो आहे भंडाराचं किती आहे तर 950 आहे. 5 नंबरला जो आहे तो नंदुरबार आहे. नंदुरबारचं किती आहे तर 944 लिंग गुणोत्तर आहे. आता सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे बालकांच्या बाबतीमध्ये जिल्हे बघितले तर 1 नंबरला जो आहे तो बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर 807च आहे. म्हणजे 1000 मुलांच्या पाठीमागे 807च मुली आहेत बघा. 2 नंबरला जे आहे ते जळगाव आहे. जळगावचं लिंग गुणोत्तर किती आहे तर 842 आहे. नंतर 3 नंबरला जे देण्यात आलेलं आहे तर अहमदनगरच्या बाबतीमध्ये आहे 1000 बालकांच्या पाठीमागे फक्त 852च बालकं आहेत बघा. नंतर 4 नंबरला देण्यात आले तर बुलढाणा आहे. बुलढाणा जे आहे याचं 855 आहे लिंग गुणोत्तर. आणि 5 नंबरला जे आहे तो कोल्हापूर आहे बघा. कोल्हापूरमध्ये 863 लिंग गुणोत्तर आहे. बालकांच्या संदर्भात इथं सांगण्यात आलेलं आहे बघा. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचे साक्षरतेचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षर असणारे पहिले 5 जिल्हे इथं लिहितो बघा. साक्षरता 2011च्या जनगणनेच्या आधारावरती आपल्याला बघायचं. आता महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचा विचार केला पर्सेंटेज पण लिहून टाकतो बघा.
महाराष्ट्रामध्ये 82.34% लोक काय तर साक्षर आहेत. 82.34% लोक साक्षर आहेत बघा. साक्षरतेच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक जो आहे तो 12 नंबरचा क्रमांक आहे. ओके. आता स्त्रियांची साक्षरता आणि पुरुषांची साक्षरता बघितली 2011च्या जनगणनेनुसार, तर पुरुष जे आहेत, मेल लिहितो बघा, मेल किंवा पुरुष लिहितो, पुरुषांची साक्षरता महाराष्ट्रामध्ये 88.38% बघा, खूप साक्षर आहेत. आणि स्त्रियांची साक्षरता जी आहे महाराष्ट्रामधली, तर स्त्रियांची साक्षरता 75.87% साक्षरता आहे. म्हणजे पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची साक्षरता काय तर कमी आहे. ठीक आहे. आता ग्रामीण भागामध्ये साक्षरता बघितली, ग्रामीण भागामध्ये तर एकूण साक्षरता ग्रामीण भागामध्ये किती आहे? 77.7% साक्षरता आहे. स्त्री पुरुषांची नाहीये, तर फक्त एकत्रित केलेली साक्षरता मी म्हटलेली आहे बघा. आणि शहरी भागामध्ये विचार केला एकत्रित ऑल स्त्री आणि पुरुष यांची 88.69% साक्षरता आहे. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये साक्षरता कमी आहे, शहरी भागामध्ये साक्षरता जास्त आहे. आता या सर्वात जास्त साक्षरता असणारे पहिले 5 जिल्हे, जास्त साक्षरता मी लिहितो, जास्त साक्षरता. पहिला जिल्हा जो याच्यामध्ये येतो मुंबई उपनगर. मुंबई उपनगर किती साक्षरता आहे? 89.91% साक्षरता आहे. 2 नंबरला आहे मुंबई शहर. मुंबई शहराची साक्षरता 89.21% साक्षरता आहे. 3 नंबरला येत आहे नागपूर. नागपूरची साक्षरता किती आहे? तर 88.44% नागपूरची साक्षरता आहे. त्याच्यानंतर 4 नंबरला येत आहे ते अकोला. त्याची साक्षरता किती आहे? तर 88.05% साक्षरता अकोल्याची आहे. आणि 5th नंबरला जो आहे तो अमरावती. अमरावतीची साक्षरता किती आहे? 87.38% साक्षरता आहे. आता कमी साक्षरता असणारे जिल्हे, कमी साक्षरता, 1 नंबरला जो आहे तो नंदुरबार. नंदुरबारची साक्षरता किती आहे? तर 64.38%. नंदुरबार 1 नंबरला. 2 नंबरला आहे जालना, 75.52%. जालना, सॉरी 75 नाही, 71 आहे, 71.52%. त्याच्यानंतर आहे धुळे. धुळे जिल्ह्याची साक्षरता किती आहे धुळेची? तर 72.80% साक्षरता धुळेची आहे. 4 नंबरला आहे तो परभणी. परभणी जिल्ह्याची साक्षरता किती आहे? तर 73.34% साक्षरता आहे. 5 नंबरला जो आहे गडचिरोली. गडचिरोलीची साक्षरता जी आहे ती 74.08% साक्षरता आहे बघा. पुढे आता पुरुषांच्या बाबतीमध्ये पुरुष साक्षरता जास्त असणारे जिल्हे, जास्त असणारे जिल्हे आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये घेऊ, कमी म्हणायला काही गरज नाही आहे. स्त्री साक्षरता जास्त असणारे जिल्हे. आता पुरुषांच्या साक्षरतेची सर्वात जास्त असणारे जिल्हे कुठले? सिक्वेन्स वाईज पुन्हा एकदा मुंबई उपनगर. 2 नंबरला आहे अकोला. 3 नंबरला येत आहे नागपूर. 4 नंबरला आहे गोंदिया आणि 5 नंबरला आहे वर्धा. तर या जिल्ह्यांच्या मध्ये पुरुषांची साक्षरता जास्त आहे. स्त्रियांची बघितली तर मुंबई शहर बघा, इकडे मुंबई उपनगर आहे, इकडे मुंबई शहर आहे. नंतर मुंबई उपनगर, नंतर नागपूर, नंतर अकोला आणि नंतर अमरावती. तर या ठिकाणी काय आहे तर स्त्री साक्षरता चांगली आहे. ठीक आहे. तर सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असणारे जिल्हे कोणते कोणते आहेत बघा. सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या आपण आकडेवारीच्या आधारावरती बघली, टक्केवारीच्या आधारावरती वेगळे येतात. सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या जिल्हे 1 नंबरला आहे पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 36,78,000 एवढे काय आहे तर ग्रामीण लोकसंख्या आहे. 2 नंबरला आहे नगर, अहमदनगर जिल्हा. नगरमध्ये किती आहे तर 36,31,000 एवढी लोकसंख्या आहे. 3 नंबरला जो आहे नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 35,10,000 एवढी ग्रामीण लोकसंख्या आहे. 4 नंबरला आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये 29,19,000 एवढी ग्रामीण लोकसंख्या आहे. आणि 5 नंबरला जो आहे तो जळगाव जिल्हा 28.87, याचा अर्थ 28,87,000 एवढी ग्रामीण लोकसंख्या आहे.
इथं ॲक्च्युली लोकसंख्या घेतलेली आहे. आता टक्केवारीच्या आधारावरती बघितलं बघा, पुढे लिहितो मी. सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असणारे जिल्हे टक्केवारीच्या आधारावरती. लोकसंख्या असणारे जिल्हे कशाच्या आधारावरती? टक्केवारीच्या आधारावरती. 1 नंबरला आहे गडचिरोली. तर गडचिरोलीमध्ये सगळ्यात जास्त ग्रामीण लोकसंख्या आहे, 89% आहे बघा. 2 नंबरला आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये किती आहे तर 87.40% ग्रामीण लोकसंख्या आहे. 3 नंबरला जो आहे तो हिंगोली, 84.83% ग्रामीण लोकसंख्या आहे. नंतर 4 नंबरला जे आहे ते नंदुरबार. नंदुरबारमध्ये किती आहे तर 83.28% एवढी ग्रामीण लोकसंख्या आहे. आणि 5 नंबरला आहे उस्मानाबाद. या ठिकाणी ग्रामीण लोकसंख्या 83.04% एवढी काय आहे तर ग्रामीण लोकसंख्या आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे थोडं ग्रामीण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये झालं. आता आहे असंच वरती या. इथं ग्रामीण सांगितलंय ना, आता शहरी लोकसंख्या इथं लिहू बघा. शहरी लोकसंख्या, सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असणारे जिल्हे संख्या आपण घेऊ. संख्या टक्केवारीचं दुसरं बघू आपण. ठीक आहे. कुठले कुठले जिल्हे येतात बघा. सर्वात जास्त नागरी म्हणजे शहरी लोकसंख्या मुंबई शहर जे आहे सर्वात जास्त शहरी लोकसंख्या मुंबई शहरामध्ये बघा. आता मुंबई शहरामध्ये आपण टक्केवारीच घेऊन टाकू. ही संख्या बघण्यापेक्षा टक्केवारी घेऊन टाकू. मुंबई शहरामध्ये किती टक्के लोक आहेत शहरी भागामध्ये राहणार? 100% लोक राहतात मुंबई शहरामध्ये. 2 नंबरला आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगरामध्ये पण 100% लोक राहतात शहरी भागामध्ये, शहरच आहे ते. 3 नंबरला आहे ठाणे जिल्हा. ठाण्याच्या मध्ये 76.92% लोक राहतात. 4 नंबरला आहे नागपूरमध्ये 68.30% लोक राहतात. आणि 5 नंबरला आहे पुण्यामध्ये 60.89% लोक राहतात शहरी भागामध्ये. टक्केवारीच्या आधारावरती घेतले. ठीक आहे. आता शहरी भागामध्ये सर्वात कमी शहरी लोकसंख्या कुठे आहे बघा. सर्वात कमी शहरी किंवा आपण याला नागरी म्हणू शकतो. नागरी लोकसंख्या कुठं आहे तर 1 नंबरला आहे गडचिरोली. गडचिरोलीमध्ये किती टक्के लोकसंख्या आहे? फक्त आणि फक्त 11% शहरी लोकसंख्या आहे. 2 नंबरला आहे सिंधुदुर्गमध्ये किती टक्के आहे तर 12.59% शहरी लोकसंख्या आहे. 3 नंबरला आहे हिंगोलीमध्ये शहरी लोकसंख्या किती आहे? शहरी लोकसंख्या तर 15.18% शहरी लोकसंख्या आहे. 4 नंबरला जे आहे ते नंदुरबारमध्ये किती लोकसंख्या शहरी? 16.71% शहरी लोकसंख्या आहे. आणि 5 नंबरला जो आहे तो उस्मानाबाद. इथे शहरी लोकसंख्या 16.96% आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे शहरी लोकसंख्या आणि ग्रामीण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये एक थोडक्यात आढावा आपण समजून घेतलेला आहे. आता थोडं काय करू की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये थोडा एक माहिती आपण बघू बघा. सर्वात जास्त अनुसूचित जाती म्हणजे SC लोकसंख्या असणारे जिल्हे आणि सर्वात कमी SC लोकसंख्या असणारे जिल्हे. सर्वात जास्त ST लोकसंख्या असणारे जिल्हे आणि सर्वात कमी ST लोकसंख्या असणारे जिल्हे असं बघू बघा. इथं मी लिहितो सर्वात जास्त SC म्हणजेच अनुसूचित जाती आपण म्हणतो लोकसंख्या असणारे जिल्हे. पहिले 5 जिल्हे. पहिला जिल्हा जो आहे सर्वात जास्त अनुसूचित जाती असणारा जिल्हा जो आहे टक्केवारीच्या आधारावरती मी घेता येतो बघा. तर तो कुठला आहे तर अकोला जिल्हा आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 20.7% लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. 2 नंबरला आहे लातूर जिल्ह्यामध्ये पण अनुसूचित जाती ज्या आहेत 19.60% आहे. 3 नंबरला आहे तो वाशिम जिल्ह्यामध्ये पण अनुसूचित ज्या जाती आहेत 19.17% अनुसूचित जाती आहेत. 4 नंबरला आहे नांदेडची लोकसंख्या अनुसूचित जातीची लोकसंख्या 19.5% काय आहे तर लोकसंख्या आहे बघा. आणि 5th नंबरला आहे तो नागपूरमध्ये किती आहे तर अनुसूचित जातींची लोकसंख्या 18.65% अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. ही सर्वात जास्त झाली. ओके. आता सर्वात कमी इथंच लिहितो बघा. सर्वात कमी अनुसूचित जातीची लोकसंख्या असणारे जिल्हे कोणते आहेत तर अनुसूचित जातीची सर्वात कमी लोकसंख्या SCची कमी असणारी लोकसंख्या जी आहे 1 नंबरला नंदुरबार आहे. नंदुरबारमध्ये सर्वात कमी आहे. 2 नंबरला येत आहे तो रत्नागिरी. नंतर 3 नंबरला जो आहे तो रायगड. 4 नंबरला आहे तो धुळे जिल्हा आहे.
आणि 5 नंबरला आहे तो मुंबई उपनगर, की या ठिकाणी काय आहे तर SC ची लोकसंख्या सर्वात कमी आहे. ठीक आहे. आता ST च्या लोकसंख्येमध्ये ST अनुसूचित जमाती, आता याच्यामध्ये काय सांगितलंय की सर्वात जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या असणारे जिल्हे पहिले 5. 1 नंबरला आहे नंदुरबार. नंदुरबार किती टक्के आहे? 69.28% आहे. 2 नंबरला आहे गडचिरोली. गडचिरोलीची लोकसंख्या किती आहे? गडचिरोलीची आहे 33.71% लोकसंख्या आहे. 3 नंबरला आहे धुळे. धुळ्यामध्ये अनुसूचित जमाती किती आहेत तर 31.56% अनुसूचित जमाती आहे. 4 नंबरला आहे नाशिक. किती आहे तर 25.62% आहे अनुसूचित जमातींची लोकसंख्या. आणि 5 नंबरला आहे चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये किती आहे तर 17.67% आहे. जास्त आणि कमी लिहू इथं. ST ची लोकसंख्या कमी असणारे जिल्हे कुठले? 1 नंबरला सांगली जिल्हा आहे बघा. सांगली जिल्ह्यामध्ये 0.65% आहेत. 2 नंबरला आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्हा किती आहे? 0.78% आहे ST ची लोकसंख्या. 3 नंबरला आहे मुंबई शहर 0.81% आहे. 4 नंबरला आहे सिंधुदुर्ग 0.82% आहे. आणि 5 नंबरला जे आहे ते सातारा 0.99% ST ची लोकसंख्या आहे. ठीक आहे. हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या बाबतीमधील लोकसंख्या देण्यात आलेली आहे. आता थोडं अनुसूचित जातीची ऑल महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या बघितली. 2011च्या जनगणनेनुसार SC ची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 1,32,00,000 एवढी लोकसंख्या आहे. टक्केवारीचा बघितलं तर महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 11.8% एवढी लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. आणि तेच जर अनुसूचित जमातीचा विचार केला तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये किती आहे? अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1.5 करोड एवढी अनुसूचित जमातीची काय तर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे. ठीक आहे. तर थोडी ही लोकसंख्या पण माहिती असून दे, याच्याविषयी पण माहिती विचारली जाऊ शकते बघा. ओके. तर अशा प्रकारे इथं हा व्यवस्थित आढावा जो आहे महाराष्ट्राच्या भूगोलचा संपलेला आहे. आणि आणखी काही इम्पॉर्टंट टॉपिक वगैरे वाटला तर मी पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करेन. नाहीतर इथंपर्यंत महाराष्ट्राचा भूगोल बऱ्यापैकी आपण कव्हर केलेला आहे. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.